प्रकल्पग्रस्ताचा प्रश्न आहे. प्रश्नच प्रश्न आहेत. 16 प्रश्नांपैकी 5-6 प्रश्न आहेत ते यांची लेवलची आहेत तुरुतमध्ये. या आप देख रहे हैं महाराष्ट्र केसरी न्यूज. गावामध्ये राहणारे लोक ज्या अर्थी जंगलात जात असतील तर काय प्रॉब्लेम असेल त्यांना आणि काय त्यांच्या अटी शर्ती आहेत हे जाणून घेण्यासाठी आम्ही राष्ट्रीय महामार्ग 53च्या बाजूला असलेल्या श्रीरामनगर गावामध्ये आलो. या नागरिक आहेत ते जंगलामध्ये जाण्याच्या तयारीमध्ये असलेले त्यांच्या अनेक या ठिकाणी ज्या मागण्या असतील मागण्या रखडलेल्या असतील ते या ठिकाणी बोलताना सांगत होते. शासनाने पाहिजे तशा सोयी सुविधा त्यांना उपलब्ध करून दिल्या नाही, त्यामुळे या ठिकाणी असलेले नागरिक आपल्या स्वगावी म्हणजे जंगलामध्ये ज्या ठिकाणी ते राहत होते त्या ठिकाणी जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आपल्यासोबत काही गावकरी आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. काय सांगाल, काय परिचय आहे तुमचा आणि काय सांगाल तुम्ही याबद्दल? मी विलास दयाराम मळकाम, मुक्काम श्रीरामनगर पुनर्वसित. माझे पुराणं गाव कवलेवाडा कालीमाटी जलकारगुंदी. या ठिकाणी आपल्याला 2012-13 मध्ये पुनर्वसन फॉरेस्ट डिपार्टमेंटने केलं आणि ह्या ठिकाणी आपल्याला ज्या आदिवासीच्या आपलं गाव 85% आदिवासी गाव आहे आणि त्या आदिवासी गावाचा गोंदिया जिल्हा आणि सडक तालुका हे सर्व आदिवासी जिल्हा आणि तालुका आणि गाव घोषित असल्यावरही आपल्याला या शासनाने फॉरेस्ट डिपार्टमेंटनी हा फॉरेस्ट डिपार्टमेंटचा अधिकार नसून हा केंद्र सरकारचा किंवा राज्य सरकारचा प्रश्न आहे. आणि आजपर्यंत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल व तसेच वनमंत्री यांनी ह्या आदिवासी लोकांचा ह्या फॉरेस्ट डिपार्टमेंटने पुनर्वसन केला तर कोण्या पद्धतीने केला, काय आहे त्यांची अपेक्षा आणि काय यांच्या मूलभूत गरजा आहेत यांचा न विचार करता आमचा तो पुनर्वसन या ठिकाणी करण्यात आला. आणि आम्ही इतनं त्रस्त होत आहोत की आम्हाला ह्या ठिकाणी उपजीविकेसाठी आमची जमीन हिसकावून घेतलेली आहे. या ठिकाणी आम्हाला जमीन उपलब्ध करून द्यायला पाहिजे होती. आमच्या गावामध्ये आमच्या दवाखाना उपलब्ध करून द्यायला पाहिजे होतं. आमचे रोड, रस्ते, घर, मकानं सर्व तयार करून द्यायला पाहिजे होतं. ते आम्हाला स्वतः करायला लागलं. तिथून आल्यानंतर त्या अजून काही आमच्या दवाखान्याच्या सुविधा बाकी आहेत, आमच्या जमिनीच्या सुविधा बाकी आहेत. ह्या जमीन आम्हाला दिल्याशिवाय आम्हाला आता ते पर्याय नाही आहे. म्हणून शासनानं आम्हाला ह्या ठिकाणी जमीन उपलब्ध करून द्यावा. जे 18 वर्षाच्या 2012-13 मध्ये मुलं झालेले आहेत त्यांना आपल्या पॅकेजमध्ये बसविण्यात यावं आणि त्यांचा पॅकेज देण्यात यावं. लीलाधर दयाराम मेंढे. मेंढीची काय तुमच्या मागण्या आहेत? आता तुम्ही जंगलामध्ये चालले. आमच्या मागण्या म्हणजे हे जे प्रकल्पग्रस्त दाखला या गावामध्ये ज्या सोयी सुविधा आहेत त्या उपलब्ध. मला अशी माहिती मिळाली की तुमचं गाव आजही गुगल मॅपवर नाहीये, खरं आहे काय? नाही, ऑनलाईन अजून आलेला नाहीये. या ठिकाणी असलेले नेते त्यांचे संपर्क केला नाही का याबद्दल? याच्याबद्दल केलेला आहे ना. काय म्हणाले, काय म्हणाले नेते? कोणी त्याच्या मागे हे करत नाहीये. आम्ही जेव्हा मोर्चा काढतो त्याच वेळेस त्यांना जाग येतो, त्याच्यानंतर ते चुपचाप राहतात. मी राजू शिवणकर, श्रीरामनगरचा. वन विभागानं परवाच्या दिवशी जे मीटिंग लावली होती त्याच्या आधी आम्ही 15 दिवसाआधी त्यांना नोटिसाद्वारे कळवलं होतं आम्ही या आमच्या मागण्या आहेत आणि या मागण्या आमच्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर या 4 तारखेला पूर्ण जन आंदोलन आणि पूर्ण गावचे लोक आम्ही आपल्या स्वगावी जाऊन आपल्या पोटाची उपजीविका कशी करायची ते आम्ही ठरवू असं एक त्यांना आम्ही पत्र दिलं होतं. त्या पत्राच्या अनुषंगाने त्यांनी परवाच्या दिवशी म्हणजे 2 तारखेला मीटिंग लावली. त्या मीटिंगमध्ये एसडीओ साहेब, तहसीलदार साहेब आणि सब डीएफओ साहेब होते. त्यांनी तुतर मातर जे करायचे होतं ते केलं. आम्हाला समजावायचा प्रयत्न केला, आम्ही 30 दिवसात करतो, 15 दिवसात करतो असे उत्तर दिले. पण यापूर्वी देखील तुम्ही जंगलामध्ये गेले होते, तुमचे लोक या गावातील, आम्ही ते रिपोर्ट केली होती तिथे. काय त्याच्यानंतर सुद्धा तुमच्या अटी शर्ती पूर्ण झाल्या नाही का अजून? काहीच नाही. काय बोलले ते त्यावेळेस? ते आम्ही सर्व तुमच्या अटी शर्ती मान्य करू. अजून केले नाही. किती दिवस झाले बोलले होते, पण आता तब्बल 3 वर्ष की 4 वर्ष झाले त्या गोष्टीला. पूर्ण केले नाही त्यांनी? काहीच नाही. ती तुम्हाला या ठिकाणी देणार होते मोजून, मला वाटतं दिली होती, ते मिळाली नाही का अजून? नाही, अजून काहीच नाही. त्या शेतीवर त्यांनी जवळपास 18-20 लाख रुपये खर्च केले सपाटीकरण हे ते करण्यासाठी. ते वेस्टेज गेले शासनाचे पैसे. आणि त्याच्यावर उत्तर का देतात? ते पैसे आम्हाला तो इस्टिमेटच मंजूर नाही झाला. जर इस्टिमेट मंजूर नाही झाला मग ते पैसे कुठून आले त्यांना ते सपाटीकरण करायला? याचे उत्तर त्यांच्याकडे नाहीत. आणि त्यातल्या त्यात आता आम्ही जर दिनांक 4 तारखेला आम्ही आज स्वगावी जायला निघालो तर हा जनसमुदाय जो आहे आता शासनाला इथं बोलायचं काही नाही. आम्ही सरळ आपल्या गावी जाऊन शासनासोबत काय चर्चा करायची आहे काय नाही ते गावीत जाऊन बोलू. काय परिचय तुमचा, काय सांगा? माझं नाव पुरुषोत्तम शंकर रामटेके, पुनर्वसन श्रीरामनगर. श्रीरामनगर मध्ये तुम्हाला या ठिकाणी शासनाने आणलं,
कुठल्या आधारावर आणलं आणि काय तुमच्या अटी शर्ती, शासनाच्या काय अटी शर्ती होत्या, काय सांगाल? आणलं म्हणता येणार नाही. झालं कसं की एक आले काय स्वतःहून? टायगर प्रोजेक्ट यामध्ये आपला गाव गेलेला होता. आम्ही त्या टायगर प्रोजेक्ट मध्ये आमचा गाव हा 100% अनाडी लोक, त्यांना ही माहिती नाही की काय सुविधा पाहिजे आणि काय काय सुविधा मिळायला पाहिजे, ते त्यांच्यात 2 हे टाकले होते अटी शर्ती. शर्ती 2, आणि त्याच्यातला पहिला आपण घोषित करायला लावला त्यांनी, आम्ही केलं नाही. आम्ही आदिवासी गाव, आमचं आदिवासी गाव असल्यामुळे त्यांना कोणताच काही पुनर्वसनाचा मतलब काय हे कळतच नव्हता. त्यांच्या इथल्या नागरिकांना तेवढं समजलं काही कळलं नाही. इथं आल्यानंतर त्यांनी आमच्यासोबत अन्यायच केला म्हणायला काय हरकत नाही. अहो मला हे सांगा साहेब, 75 ते 80% आदिवासी समाज आहे या इथं मध्ये. कधीतरी शासन कधी त्यांना ठरवा करू शकतो का? पण या शासनाने या ठिकाणी जमीन मोजून दिली होती, ती जमीन तुम्हाला हँडओव्हर केली नाही का अजून? तोच प्रश्न आहे माझा. ते फक्त 45 लोकांसाठी, ज्यांना जे आधी काबिल कास्तकार मिळाल्या होत्या त्यांना त्यांचा मोबदला मुळात मिळालेला नाही, आणि त्यांच्यासाठी ते त्यांनी व्यवस्था केली होती. पण जमीन अजून मिळाली नाही. पण अजूनही ती जमीन मिळालेली नाही. इतर पुनर्वसनाच्या फक्त नुसता गाव हटवणं म्हणजे पुनर्वसन नाही. गावाच्या सोयी सुविधा, रोड, रस्ते, दवाखाना हे सर्व व्यवस्था करायला पाहिजे. आज आम्ही जायला निघत आहोत, आम्हाला अडवण्याचा प्रयत्न करतात. आमचा एकच पूर्ण, आता तुम्ही बघत आहात सर्व लोक बाहेर निघालेले आहेत. एकच प्रॉब्लेम आहे, काय त्रास होते इथल्या नागरिकांना, काय सांगाल? इथलं त्रास म्हणलं तर खूप काही त्रास आहे. त्रास सांगण्यालायक म्हणजे आमच्या एवढ्या व्यथा का कोणीच जाणून नाही घेतला आतापर्यंत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नेते आहेत, केंद्रीय जे काही मंत्री असतील त्यांच्यापर्यंत बोलणारे नेते आहेत. खासदार तुमचाच आहे जवळचा, त्याच्या सगळे जवळचे असल्यामुळे कामं होत का नाहीये हा प्रश्न आहे माझा. कामं न व्हायचे कारण एकच आहे का शासनाने उलाढाल करते. म्हणजे बेसिक एक गोष्ट आहे का आम्ही 13 तारखेला निवेदन देणार. आज 13 तारखेपासून त्यांना 2 तारीख किंवा 4 तारीखच कशी सुटली? 13 तारखेच्या नंतर 20 तारीख होती, 25 तारखेच्या आतमध्ये होता. एवढ्या दिवस चर्चा करू शकत होती ना, आणि चर्चेतून मार्ग निघेल. मेन तुमची चर्चा झाली होती आता काय वन विभागाच्या अधिकाऱ्याची 2 तारखेला चर्चा झाली 2 तारखेला. त्याच्यामध्ये असे मुद्दे आहेत का 4 दिवसात होणारे मुद्दे त्यांनी 1 महिन्याची मुदत मागत आहेत. असं नाही होत ना. काय मागण्या काय होत्या? मागण्या भरपूर मागण्या आहेत. आज पोरांचा प्रश्न आहे, जमिनीचा प्रश्न आहे, आज प्रकल्पग्रस्ताचा प्रश्न आहे. प्रश्न आहेत. 16 प्रश्नापैकी 5-6 प्रश्न आहेत की यांची लेवलची आहेत तुरतमध्ये. या ठिकाणी शासनाने सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या का पाहिजे तशा? मेन गोष्ट तर ज्या ठिकाणी पुनर्वसन करते एखादा माणूस, आपण स्वतःचा लग्न करतो आणि लग्न करताना घरादाराची सर्व सोय करतो. पण आज आमचं सर्व इथं पुनर्वसन केल्यानंतर यांना फक्त प्लॉट दिला घर बांधण्यासाठी, तोही 1200 फूट. आज 1200 फुटामध्ये आपला उद्योग कोणता करा? आम्ही शेतीवाडी करणारा लोक, दुधाचा धंदा करणारा लोक, 2 ढोरं बांधायला जागा नाही. मग यांच्यासाठी काय व्यवस्था? त्या दिवशी आम्ही एक प्रश्न केला त्यांना. जवळपास 2008 नुसार यांनी पुनर्वसनाचा लाभ दिला. 2008 नुसार पासून तर आतापर्यंत जवळपास 50 ते 80 लोक का नाही 18 वर्षाचे झाले, त्यांचं लग्न झाला, त्यांना राहायला घर नाही. आम्ही एक प्रश्न केला का त्यांच्यासाठी जागा अवेलेबल करून देणार का? नाही, आमच्याकडे त्याच्यासाठी काही उपाय नाही. म्हणजे उडाटाडचं उत्तर देण्यामध्ये काही अर्थ नाही ना. मग ते मुलं राहतील कुठं? नक्कीच. काय परिचय तुमचा? माझे नाव भरत पंधरे, मुक्काम कुठल्या कुठल्या गावाचा पुनर्वसन झाला होता श्रीरामनगर मध्ये मिक्स जेव्हा केलं तेव्हा? या ठिकाणी सन 2012-13 मध्ये 5 गावचा पुनर्वसन झालेला आहे. कुठले कुठले गाव त्याच्यात? कवलेवाडा, कालीमाटी, झलकारगोंदी, तुंबली, मेंढा, मलकाझरी. परंतु या ठिकाणी 3 गावं आलेले आहेत, कवलेवाडा, कालीमाटी, झलकारगोंदी. त्याच्या बाकीचे 2 गाव त्याच्यात तुंबली, मेंढा आणि मलकाझरी हे तिकडे आपला झाशीनगर सेंटरला आहेत ते. तर त्यांचं तो फक्त पुनर्वसन शेतीचंच झालं सर. कारण का ते प्रॉपर ते आजूबाजूलाच राहत होते, पण तो त्यांचा शेतीच्या माध्यमातून 100% त्याचं पुनर्वसन झालं. आणि आमचं पुनर्वसन जेव्हा प्रक्रिया सुरू केला वन विभागाने, तर आम्हाला ह्या आदिवासी जनता म्हणजे एक अडाणी जनता. आम्हाला त्या अधिकाऱ्यांनी, शासन न म्हणता आपण अधिकारीच म्हणू, अधिकाऱ्यांनी एवढं आम्हाला फसवणूक केली का 10 कागद करारनाम्यावर त्यांना कोऱ्या स्टॅम्पवर साईन घेतला आमच्या सगळ्यांच्या कोऱ्या स्टॅम्पवर. तर ते आम्ही त्या कोऱ्या स्टॅम्पला आम्ही विरोध केला का बा आम्ही हा कोऱ्या स्टॅम्पवर आम्ही साया घेणार नाही. परंतु त्या अधिकाऱ्याचं म्हणणं झालं का बा आमच्याकडे पाहिजे तेवढी वेळ नाही आहे, नंतर आम्ही भरू. पण आम्ही त्यांनी आपल्या सोयीनुसार तिथं माहिती भरली तुमच्या सिग्नेचरच्या खाली. आमच्या म्हणायचं तुम्हाला? हो, आमची सिग्नेचर कोऱ्या स्टॅम्पवर घेतला आणि शासन निर्णयानुसार त्यांनी तो फॉर्म भरला आपला. त्याच्यामुळे आमची बहुत आदिवासी जनतेची
फसवेगिरी काय आता शेवटी मागण्या काय आहेत? मागण्या पूर्ण न झाल्यास आपण जे चालले जंगलामध्ये काय काय विषय? मागणी आम्हाला या ठिकाणी ज्या ठिकाणी तुमचा गाव वसाहत होईल पुनर्वसन होईल त्या ठिकाणी तुम्हाला 1 एकर कमीत कमी 1 एकर शेती देऊ प्रति कुटुंब. ते शासनाने व्यवस्था केली होती जमिनीची. हा 10 गट श्रीरामनगरला हँडबल झाली आहेत. त्याच्यानंतर मिळाली नाही का शेती करता अजूनही? अजून नाही. अजून आम्ही त्या वारंवार आम्ही शासनाला निवेदन देत आहोत का आमचे जे 10 गट आहेत ते 10 गट आमच्या श्रीरामनगरला हँडबल होण्यात यावा. आता हा जो तुमचा मोर्चा चालला, हँडबल झाले नाही. जो मोर्चा तुमचा चालला कुठे चालला आणि तिथून कुठे जाण्याची पूर्व तयारी आहे? आम्ही जे बघा सर आता जर आम्ही 12-13 वर्ष झालं आम्ही शासनाकडे मागणी करत आहोत. आतापर्यंत आमची एकही मागणी आमच्या बाजूने आली नाही. त्याच्यामुळे मग आम्ही इथं उपासमारी पाडी करण्यापेक्षा आम्ही आपल्या सोळगावी जाऊ, तिथे आपली शेतीवाडी करू आणि आम्ही तिथे सुखाने जीवन जगू. आपल्यासोबत होते श्रीराम नगर येथील नागरिक आणि त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे की त्यांचा कोऱ्या स्टॅम्प पेपरवर त्यांच्या सह्या घेऊन त्यांची शासनाच्या वतीने म्हणजे जे अधिकारी असतील या ठिकाणी काम करणारे पुनर्वसनच्या वेळेस त्यांनी कोऱ्या स्टॅम्प पेपरवर सह्या घेऊन यांची फसवणूक केला असा आरोप या ठिकाणी नागरिकांकडून गावकऱ्याकडून केला जात आहे. हे सगळे नागरिक आहेत सौंदड आणि सौंदडच्या बाजूला असलेले श्रीराम नगर या ठिकाणी स्थित आहेत. हा वन विभागाची जागा होती. पूर्व राष्ट्रीय महामार्ग 53च्या बाजूला हा गाव बसलेला आहे. हे जे सगळे नागरिक आहेत या ठिकाणी हे पूर्व जंगलामध्ये राहत होते. काही शेती करून पोट भरणारे हे नागरिक आहेत. परंतु यांची शेती ही सगळी वन विभागात गेल्यामुळे यांचा जो पोट भरण्याचा साधन आहे हा नाही आहे सद्यस्थिती. काही लोक या ठिकाणी आजूबाजूला छोटे मोठे टपऱ्या लावून सरांनी पोट भरण्याचं साधन त्यांनी उपलब्ध केलेलं आहे. परंतु त्याच्यावर त्यांची जीविका भागत नाही आणि याच्याचमुळे शासनाने त्यांना पाहिजे तशा सोयी सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या नाही. त्याच्याच विरोधात या ठिकाणी नागरिक आहेत हे आपल्या स्वगावी म्हणजे जंगलात जाण्याची तयारीत आहेत. नवेगाव नागझिरा बांध जो टायगर रिझर्व आहे त्याच्या आतमध्ये यांचा गाव आहे आणि हे त्या गावी जाण्याच्या तयारीत आहेत. वन विभागाचे अधिकारी असतील, दुसरीकडे पोलीस विभागाचे अधिकारी असतील, हे त्यांना आतमध्ये जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. पुढे काय होतं हे पाहण्यासाठी पाहत राहा महाराष्ट्र केसरी न्यूज. कॅमेरामॅन हेमंत सामी, बबलू मारवाडे, महाराष्ट्र केसरी न्यूज, गोंदिया. नियमित समाचार अपडेट के लिए महाराष्ट्र केसरी न्यूज के सभी सोशल मीडिया अकाउंट को फॉलो करें.